सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला अर्धा किलोच्या अचूक प्रमाणासह तांदळाची कुरडई कशी बनवायची हे दाखवणार आहे। गव्हाच्या कुरडईपेक्षा ही कुरडई बनवायला खूप सोपी आहे। तांदळाची कुरडई बनवताना काही टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर पहिल्याच प्रयत्नामध्ये अशी परफेक्ट कुरडई तुम्ही सुद्धा बनवाल ही माझी खात्री आहे। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे। रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला इथे मी तांदूळ घेतलेले आहेत। या तांदळाचं वजनी प्रमाण 500 ग्राम म्हणजेच अर्धा किलो इतकं आहे। तर हा राशनचा तांदूळ आहे। राशनच्या तांदळापासून मी आज ही कुरडई बनवते। पण तुमच्याकडे राशनचा तांदूळ नसेल तर या कुरडईसाठी तुम्ही कुठलाही जाड तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल। आता तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे, तर त्यासाठी यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि हाताने चोळून हे तांदूळ आपल्याला किमान 4-5 वेळेस तरी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण तांदूळ धुतल्यामुळे तांदळाची धूळ वेगळी होऊन तांदूळ मस्त पांढरे शुभ्र होतात। आता धुतलेल्या तांदळामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि हे तांदूळ भिजण्यासाठी 3 दिवस असेच साईडला ठेवून द्यायचे आणि यामधलं रोज आपल्याला पाणी बदलायचे। पाणी बदलतानाचा व्हिडिओ मी शूट करणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग तुम्हाला पाहायला सुद्धा कंटाळा येईल। आता हे तांदूळ आपण झाकण ठेवून 3 दिवस असेच साईडला ठेवून द्यायचे। आता मी तुम्हाला डायरेक्ट चौथ्या दिवशीच भेटते। तांदळाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आज तांदूळ आपल्याला उपसून घ्यायचे आहेत, म्हणजे या पाण्याच्या बाहेर काढायचे आहेत। तर रोज मी या तांदळातलं पाणी बदलून घेतले। सुरुवातीचं भांडं माझं लहान झालं होतं म्हणून मी तांदूळ या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केले। तुम्ही सुद्धा तांदूळ भिजत घालताना सुरुवातीला भांडं मोठं घ्या, म्हणजे तुम्हाला परत भांडं चेंज करायचा प्रॉब्लेम येणार नाही। आता हे तांदूळ आपले अगदी छान भिजलेले आहेत। आता परत आपल्याला हे तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता धुतलेले तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत, कारण हे तांदूळ आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत। अर्धा किलो तांदूळ आहे तर एकदम या भांड्यात बसणार नाहीत, म्हणून 2 बॅचमध्ये मी हे तांदूळ वाटून घेणार आहे। आता यामध्ये पाणी घालून हे तांदूळ मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत। वाटलेल्या तांदळाची प्युरी आता आपल्याला चाळणीने गाळून घ्यायची आहे, कारण यामध्ये जर तांदळाचे मोठे तुकडे राहिले असतील तर ते वेगळे होतील। तुमच्याकडे अशी पुरणाची चाळणी नसेल तर तुम्ही पीठ चाळायच्या चाळणीने सुद्धा ही प्युरी गाळून घेऊ शकता। आता चमच्याने असं आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ही प्युरी पटकन पातेल्यामध्ये पडेल। आणि राहिलेले तांदूळ सुद्धा मी मिक्सरला वाटून अशाच प्रकारे त्याची सुद्धा प्युरी बनवून घेते। इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण तांदूळ मी मिक्सरला वाटल्यानंतर त्याची मस्त अशी पेस्ट म्हणजेच प्युरी तयार करून घेतली आहे। तांदूळ मिक्सरला जर बारीक होत नसतील तर तुम्ही हवं तेवढं यामध्ये पाणी घालून तांदूळ बारीक करून घेऊ शकता। आता यावरती झाकण ठेवून हा चीक आपण भिजण्यासाठी रात्रभर साईडला ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला कुरडया बनवायला घ्यायच्या आहेत। तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता चीक भिजल्यामुळे खाली जाऊन बसतो आणि पाणी असं वरती राहतं। आता हे पाणी आपल्याला एका पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये ओतून काढायचं आहे। जोपर्यंत यातलं पाणी पडतंय तोपर्यंत आपल्याला ओतत राहायचं आहे आणि जेव्हा चीक पडायला लागेल तेव्हा थांबायचं आहे। तर पहा आता चीक यायला लागलाय, तर मी आता थांबते। पाणी साईडला ठेवून द्यायचं आहे आणि हा चीक आपल्याला चमच्याने छान फोडून घ्यायचा आहे किंवा मिक्स करून घ्यायचा आहे। तांदळाचं पीठ असो किंवा तांदळाची पेस्ट अशी बुडाला जाऊन बसते, तिला आपल्याला हटण्या अगोदर व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पातेल्यामध्ये टाकायला ही पेस्ट बरं पडतं। आता पहा पेस्ट आपली अगदी छान मिक्स झाली आणि मस्त घट्टसर आपली पेस्ट तयार झाली। आता ही पेस्ट आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला आदण ठेवायला सोपं जातं। जेवढी पेस्ट आहे तेवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे। तर पहा एक पातेला आपली पेस्ट आहे। आता याच पातेल्यानं आपल्याला पाणीसुद्धा ठेवायचं आहे। तर त्या अगोदर आपण पहिल्याच पातेल्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची आहे, म्हणजे आपलं पातेलं रिकामं होईल पाणी मोजण्यासाठी। आता गॅसवरती आपल्याला मोठं आणि जाड बुडाचं पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये जेवढा चीक आहे तेवढंच पाणी घालायचं आहे। ज्या भांड्यानं आपण चीक मोजलाय त्याच भांड्यानं पाणी घालायचं आहे, म्हणजे प्रमाण बिघडत नाही। आता चवीपुरतं मीठ घालून यावरती झाकण ठेवून या पाण्याला उकळी यायची वाट पाहायची। आता थोड्या वेळानंतर पाण्याला उकळी आली का हे चेक करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता पाण्याला अगदी खळखळून उकळी येत आहे। आता आपण यातलं अर्धी वाटी पाणी काढून बाजूला ठेवायचं आहे आणि लागलं तर या पाण्याचा परत आपण वापर करायचा आहे। आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि यामध्ये हा चीक सोडायचा आहे। चीक यामध्ये सोडण्या अगोदर चमच्याने हलवून घ्यायचा आहे आणि नंतरच असा थोडा थोडा चीक पाण्यामध्ये सोडायचा आहे। एका हाताने हा चीक सोडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला याला सतत असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून या चिकाच्या गाठी होणार नाहीत। हलवणं आपल्याला कुठेही थांबवायचं नाही। जोपर्यंत हा चीक घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे। हा चीक ओतण्यासाठी तुमच्या आजूबाजूला कोणी असेल तर त्याला तुम्ही हा चीक ओतायला लावा आणि तुम्ही हटून घ्या, म्हणजे पटकन हा चीक हटून होईल। पण आज आमच्याकडे कोणीच नव्हतं म्हणून मी हा चीक एका हाताने ओतला आणि दुसऱ्या हाताने याला हटून घेतलं
आणि नेमका तोच हात कॅमेऱ्याच्या समोर आला आणि चीक पडताना मी तुम्हाला दाखवू शकले नाही, त्यासाठी क्षमा असावी। आता आपल्याला असं सतत हलवत राहायचंय जेणेकरून आपला चीक पटकन घट्ट होईल आणि चिकाच्या गाठी होणार नाहीत। गॅस सध्या आपल्याला कमीत ठेवायचा आहे, कमी गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, म्हणजे चीक आपल्याला हटायला सोपं जातं। चीक असा शिजायला लागला की लगेच तो घट्टसर व्हायला लागतो। चीक घट्टसर व्हायला लागला की त्याला आपल्याला सतत असं हटवून घ्यायचंय जेणेकरून याच्या गाठी होणार नाहीत। हटणं आपल्याला कुठेही थांबवायचं नाही, तुम्ही जर थांबला तर त्याच्या लगेच गाठी बनतील आणि गाठी निबर झाल्या तर मग त्यात तुम्हाला फोडताच येणार नाहीत आणि त्याच्या कुरड्यासुद्धा तुम्हाला मग पाडता येणार नाहीत। त्यासाठी गॅस कमी ठेवा आणि कमी गॅसवरतीच हे पीठ आपल्याला घट्ट होईपर्यंत असं हटत राहायचं आहे। 5 ते 6 मिनिटे मी या पिठाला असं सतत हलवत राहून हटवून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये एकही गाठ झालेली नाही आणि आपलं पीठसुद्धा पहिल्यापेक्षा खूप घट्टसर झालं आहे। आता तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली तरीसुद्धा चालेल, पण या चिकाला आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपला चीक खाली लागणार नाही। हलवणं कुठेही थांबवायचं नाही किंवा हटणं कुठेही थांबवायचं नाही। तर तुम्ही पाहू शकता आणखी 3-4 मिनिटानंतर चीक मस्त घट्टसर झाला आहे। आता आपण चीक हटणं थांबवायचं आहे आणि सर्व हा चीक चमच्याने जमा करून घ्यायचा आहे किंवा पातेल्याला चीक लागलेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला एका ठिकाणी जमा करायचा आहे। आता गॅसची फ्लेम परत लो करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 8 मिनिटानंतर झाकण काढून परत चीक आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे किंवा हलवून घ्यायचा आहे जेणेकरून सर्व बाजूला आपला चीक एकसारखा शिजला जाईल। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। आता सुरुवातीला आपण जे अर्धी वाटी पाणी शिल्लक ठेवलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण चीक मिक्स केल्यानंतर मला खूप घट्टसर वाटला। आणखी हा चीक शिजायचा बाकी आहे, तर चीक शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये राहिलेलं पाणी ॲड करायचं आहे आणि परत हे पाणी अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आपण काढून घेतल्यानंतर गरम होतं, पण थोड्या वेळाने ते थंड झालं म्हणून मी परत पाणी गरम करून घेतलं आणि यामध्ये ॲड केलं। थंड पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा नाही, तुम्हीसुद्धा पाणी जर काढून ठेवलं असेल तर परत तुम्हाला ते पाणी गरम करूनच यामध्ये ॲड करायचं आहे। आता चमच्याला लागलेला चीक आपल्याला परत पातेल्यामध्ये अशा प्रकारे काढून टाकायचा आहे आणि परत यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि 15 ते 20 मिनिटे हा चीक चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर 20 मिनिटामध्ये मी हा चीक 3 ते 4 वेळेस हलवून घेतला आहे जेणेकरून आपला चीक खाली लागणार नाही। आता परत हा चीक आपण छान हलवून घ्यायचा आहे, म्हणजेच मिक्स करायचा आहे। तर इथे आपला चीक अगदी मस्त शिजलेला आहे, ट्रान्सपरंट झाला आहे। असा चीक चमकायला लागला की समजावं आपला चीक परफेक्ट शिजलेला आहे। हा चीक शिजवण्यासाठी मला सुरुवातीपासून 40 ते 50 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। आता चीक शिजलाय की नाही हे कसं ओळखायचं हे देखील मी तुम्हाला सांगते। थंड पाण्यात हात बुडवायचा आणि नंतर तो चिकाला लावायचा, तर चीक हाताला कुठेही चिकटत नाही, म्हणजेच आपला चीक परफेक्ट शिजला आहे। आता तयार चीक आपण लगेच या सुऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर सुऱ्याला मी अगोदरच कुरडईची प्लेट लावून घेतली आहे, गॅस बंद केलेला आहे। सुऱ्यामध्ये हा चीक भरताना आपल्याला चांगलं प्रेस करत भरायचा आहे, म्हणजे कुरडईमध्ये टाकताना तुटत नाही। चीक आपला अगदी परफेक्ट शिजलेला आहे, मस्त घट्टसर झाला आहे। चीक असा चांगला घट्टसर असला की कुरडईसुद्धा आपली अगदी परफेक्ट पडते, वाळल्यानंतरसुद्धा तिची तार एकमेकाला चिकटत नाही। आता आपण सुऱ्यामध्ये चीक भरल्यानंतर सुऱ्या बंद करायचा आहे आणि या चिकावरती लगेच ताट झाकून ठेवायचे जेणेकरून आपला चीक थंड होणार नाही। आता लगेच आपण कुरडई पाडायला सुरुवात करूया। तर इथे मी अगोदरच पॉलिथिन शीट अंथरून घेतली आहे आणि याला मी थोडंसुद्धा तेल लावलेलं नाही। तेल न लावतासुद्धा ही कुरडई वाळल्यानंतर आपोआप पॉलिथिन शीटपासून सेपरेट होते आणि पहा मस्त आपली इथे एक कुरडई तयार झाली आहे। आणखी काही कुरडया मी तुम्हाला बनवून दाखवते। कुरडया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या बनवू शकता, 1 वेळाच्या 2 वेळाच्या। मी कुरडया 2 वेळाच्या बनवते आणि खूप मस्त कुरडया आपल्या तयार झालेल्या आहेत। कुरडईचा चीक आपण घट्टसर बनवल्यामुळे कुरडईची तार पहा अगदी शेवया असतात त्याचप्रमाणे तयार झालेली आहे। अशी कुरडई बनली की समजावं आपली कुरडई परफेक्ट तयार झालेली आहे। कुरडईचा चीक जर चांगला शिजला तर कुरडईसुद्धा तुमची परफेक्ट बनेल। चीक तुमचा कच्चा राहिला तर वाळल्यानंतर कुरडईचे तुकडे पडतात, त्यासाठी आपल्याला चीक 40 ते 50 मिनिटे मस्त शिजवून घ्यायचा आहे। आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय पण हरकत नाही, यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, ज्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जर ही कुरडई बनवायचा विचार करत असाल तर पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट तुम्ही अशी कुरडई बनवू शकाल। तर तुम्ही ही माझी रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे। आणि तुम्ही कमेंट्स करत जा
तुमच्या छान छान कमेंट्स वाचून मला आणखीन जास्त उत्साह येतो नवीन रेसिपी बनवण्यासाठी, तर कमेंट्स नक्की करा। आता राहिलेल्या सर्व कुरडया मी अशाच पद्धतीने बनवून घेते। इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण कुरडया मी बनवून घेतल्यात आणि खूप सुंदर आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत। किचन ओट्यावरती मला जागा पुरत नव्हती या कुरडया बनवण्यासाठी, म्हणून मी पॉलिथिन शीट खाली अंथरली आणि खालीच मग या कुरडया बनवल्या आणि खूप सुंदर आपल्या कुरडया दिसत आहेत। आता तयार कुरडया आपण 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत, तर मी आता तुम्हाला 2 दिवसानंतरच भेटते। 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता कुरडया आपल्या अगदी मस्त वाळलेल्या आहेत। अगदी कुरकुरीत वाळून घ्यायच्यात कुरडया, म्हणजे या कुरडया आपल्याला जास्त दिवस स्टोअर करता येतात। कुरडई पहा अगदी सुंदर झालेली आहे आणि कुठेही मध्ये तुटलेली नाही। वाळल्यानंतर सुद्धा कुरडई मस्त आपली तयार झालेली आहे। चीक जर कच्चा राहिला तर कुरडई वाळल्यानंतर कुरडईचे लगेच तुकडे पडतात, त्यासाठी आपल्याला चीक अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे अशी परफेक्ट कुरडई तयार होते। आता या कुरडया मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। तर त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि कुरडई सोडताना गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि अशा प्रकारे त्यामध्ये कुरडई तळून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता कुरडई आपली अगदी मस्त फुललेली आहे। ही कुरडई बनवताना आपण यामध्ये पापड खार वापरलेला नाही, तरी सुद्धा कुरडई आपली चौपट फुललेली आहे आणि मस्त पांढरी शुभ्र सुद्धा झाली। गव्हाच्या कुरड्यासारख्याच या सुद्धा कुरड्या बनतात आणि चवीला सुद्धा थोड्याफार फरकाने तशाच लागतात। आपण तांदूळ भिजत घातल्यामुळे या कुरडईला थोडासा आंबूसपणा येतो। अगदी चवीला ही गव्हाच्या कुरडईसारखीच कुरडई लागते। तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा। अतिशय सोप्या पद्धतीने ही कुरडई मी तुम्हाला बनवून दाखवली आहे। तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। आता अशाच प्रकारे मी आणखी काही कुरड्या तळून घेते। तर तुम्ही पाहू शकता काही कुरड्या मी तळून घेतल्यात आणि खूपच सुंदर आपल्या या कुरड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा आता या सोप्या पद्धतीने तांदळाच्या कुरड्या बनवून पहा आणि कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। सोबतच तुम्हाला आपल्या चॅनलवरती कुठली आणखी रेसिपी पाहायला आवडेल हे देखील मला सांगा, म्हणजे तुमची आवडती रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करा। तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।